नमस्कार. मी राहुल कुलकर्णी, वरिष्ठ पत्रकार आहेत बीडचे. वसंत मुंडे ते आपल्यासोबत आहेत. मुंडे साहेब, तुमच्यासाठी आता बीड जिल्ह्याचं तसं नाव झालंय म्हणून अनफॉर्च्युनेटली, पण आमच्यासाठी आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप सगळ्या युनिकच गोष्टी बीडमध्ये घडतात. अगेन, कुठल्या जिल्ह्याबद्दल विशिष्ट दृष्टिकोन न ठेवता सुद्धा हे जे अविनाश पाठक आहेत, आता इतकी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आहे, ते अनव्हेरिफाईड आहे. त्यांच्याही बाजूनं त्यांचं समर्थन करणाऱ्या काही पोस्ट मी बघतोय, माझ्याकडे पाठवल्या गेल्यात त्या. पण कोणी म्हणतंय 100 कोटीची संपत्ती आहे, कोण म्हणतं त्यांचं लातूरमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, कोण म्हणतंय पुण्यात इन्व्हेस्टमेंट आहे. पण एक तर खरं आहे की त्यांची सगळी कारकीर्द मी बघितली प्रशासकीय, तहसीलदारापासून ते थेट जिल्हाधिकारी पदापर्यंत, ज्या बीडमध्ये कुणालाही राहायला आवडत नाही असं एका माजी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. त्याच्यात मात्र हे इतके कसे काय, वसंतराव, इतके दीर्घकाळ राहिले? नाही आता प्रत्येकाकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. हम्म. पण तुम्ही जे काय उल्लेख करताय की एका माजी जिल्हाधिकाऱ्यांनी बीडच्या बाबतीमध्ये वेगळा विषय केला, अ, भूमिका मांडली आणि अविनाश पाठक जे आता चर्चेमध्ये आहेत ते इतका काळ कसं काय बीडमध्ये राहिले. तर अविनाश पाठकच नाही, तर या ठिकाणी अनेक अधिकारी दीर्घकाळ राहिलेले आहेत. म्हणजे काही ओके. अधिकाऱ्यांसाठी तर इथल्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे. म्हणजे अंबाजोगाईचाच विषय घेतला तर शहाजी उमापसाठी लोकांनी आंदोलन केलं. हम्म. इथं सुनील केंद्रेकरांसाठी लोकांनी आंदोलन केलं. असं काही नाही, आपण त्या अँगलमध्ये नाही. हा, आता अविनाश पाठकांचा जो काही विषय चाललेला आहे, या विषयाच्या संदर्भामध्ये अविनाश पाठकांना आता काल अटक झालेली आहे आणि त्या संदर्भातली तर चौकशी जी चालू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत, वेगवेगळे विषय आहेत. अ, पण जो काही घटना घडलेली आहे, म्हणजे 1 मार्च ते 17 एप्रिलच्या दरम्यान जे काही 48-50 जे आदेश निघाले गेले, त्या हम्म. आदेशांच्या भोवती हे सगळं करून गेलं आहे. हा, मग ते आदेशाच्या भोवती आहे. आणि तुम्ही ज्या दोन अधिकाऱ्यांचा उल्लेख केला, केंद्रेकर आणि उमाप, त्या दोघाही बद्दल असं होतं की हे हो. खूप प्रामाणिक आहेत, तर तुमचा जर रोटेशन ऑन करायला लागेल. पण पाठक साहेब जेव्हा धाराशिवला पण होते, तेव्हाही त्यांची कारकीर्द बरेचशी वादग्रस्त राहिलेली आहे. मधल्या काळामध्ये संतोष देशमुखांचं प्रकरण झालं, तेव्हाही बंदुकीच्या संदर्भातली प्रकरणं. तर तुम्ही ऍज अ पत्रकार म्हणून त्यांच्या ह्या कारकिर्दीत काय काय टप्पे तुम्हाला दिसतात? नाही, एक आहे की त्यांना, हे बघा, कुठल्याही आता अशी परिस्थिती आहे प्रशासनामध्ये की अधिकारी अ, त्या ठिकाणी त्याला जर तिथला लोकल टच असेल, लोकल पॉलिटिशियन, तिथलं प्रशासन, तिथली स्थानिक यंत्रणा, हे जर त्याला व्यवस्थितपणे हँडल करता आली तर तो त्या ठिकाणी दीर्घकाळ राहू शकतो. त्याच्याबद्दल काही कुणाचा आक्षेप असण्याचं काही कारण नसतं. हा, हम्म. पाठकांबद्दलचा विषय इतका दीर्घकाळ कसा काय राहू शकला, तर राजकीय वरदहस्ताशिवाय कुठलाच माणूस, कारण शेवटी प्रशासकीय अधिकारी ज्यांनी हे कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, यांच्या नियुक्त्या किंवा हे किती काळ त्या ठिकाणी राहिले पाहिजे, या संदर्भात सगळे अधिकारी पॉलिटिशियनला आहेत. हम्म. म्हणजे तहसीलदार सुद्धा त्या तालुक्याचा आमदार तहसीलदार आणायचाही ठरवतो आणि त्या ठिकाणी तो किती काळ ठेवायचा आहे तेच ठरवतो. जिल्हाधिकारी बाबतीत सुद्धा तेच आहे की पालकमंत्र्यांच्या शिफारशीशिवाय किंवा वरिष्ठ मंत्र्यांच्या शिफारशीशिवाय कुठला अधिकारी येऊ शकत नाही किंवा कुठला अधिकारी फार काळ राहू शकत नाही. अशी परिस्थिती सगळीकडेच आहे. ठीक आहे, बीडमध्येच अशातला भाग नाही. नाही, पण मी सहमत पाठकांना आहे तुमच्या इथले मते. साधारणपणे हा. मी तुमच्या मताशी सहमत आहे. सगळीकडे पॉलिटिकल अपॉइंटीज आहेत, पण एक मात्र पाठक बद्दल असं म्हणता येईल का मग, की पाठक यांनी जे काही हा. कथित गैरकृत्य केलंय, जो कथित घोटाळा केलाय, त्याच्यामध्ये कुणी ना कोणीतरी पॉलिटिशियन इन्व्हॉल्व्ह आहे? नाही, आता हे तपास कुठपर्यंत जातो किंवा तपास सरकार ह्या व्यवस्थेला तपास कुठपर्यंत घेऊन जायचा आहे, हम्म. हे जर काही निश्चित नसेल तर मग पुढे हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागतील. फार कारण सूचकपणे, इतकं ज्यावेळेस होतं. हा, हा. फार सूचकपणे हसलात तुम्ही. सरकारला कुठपर्यंत घेऊन जायचंय? हा, सरळ सरळ आहे ना विषय. कारण मूळ असा आहे की आपल्याकडे बघा, पाठकांची बदली झाल्यानंतर जे काही हे हम्म. आदेश निघाले, आता जो काही त्याच्यामध्ये तपासामध्ये जो समोर आलेला विषय आहे, तर आपल्याकडं प्रशासनामध्ये साधारणपणे असा प्रघात आहे, परंपरा आहे की बदली झाल्यानंतर बरेच विषय हे मार्गी लावण्याचा शेवटच्या ह्याच्यामध्ये मार्गी लावले जातात. हम्म. आमच्याकडं पाठीमागे एकतर असा विषय होता की एक शिक्षण अधिकारी, नंतर ते सस्पेंड झाले, शिक्षण अधिकारी, ते रिटायर झाल्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या नावाने सह्या चालत होत्या. वाह. हे असे प्रकार प्रशासनामध्ये हे
हे काय म्हणजे आता काय आपल्याकडे कसं आहे, जो सापडला तो चोर आहे. हम्म. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही परिस्थिती आहेच आहे सगळीकडे. नाही, मला खात्री आहे की तुम्ही काय जनरलाइज करत नाही त्या सगळ्या घटनेला. तुम्ही फक्त घडतंय कसं घडलंय ते सांगत आहात. त्यामुळे स्पेसिफिक पाठक बद्दल मला जरा तुमच्याकडनं हा. आणखी विस्तृत समजून घ्यायचं, कारण मी तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी कालही बोललो. जेव्हा सुरुवातीला ते प्रकरण बाहेर आलं होतं तेव्हाही मी बोललो. हो. माझ्याकडे पाठक यांच्या संदर्भातला 14 पानाचा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट पण आहे आणि तो रिपोर्ट मी नीट वाचला. वसंतराव, हम्म. असं दिसतं आहे की हो. पाठक यांनी त्यांच्या राहत्या निवासस्थानी लातूरमध्ये ज्या सह्या केल्या त्याची क्रोनॉलॉजी पोलिसांनी 2 पद्धतीने जमा केली. एक, जो कोणी व्यक्ती जात होता त्याचे सीडीआर आणि सीसीटीव्ही फुटेजेस जोडले, राईट. आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की हे 70-75 कोटी, ज्याला आपण इंग्रजीत सिफर ऑफ म्हणतो, तशा पद्धतीने ते वळवले गेले. आता तुमच्याकडे प्राथमिक किंवा काय सविस्तर माहिती असेल तर ती काय आहे? हे घोटाळ्याचं स्वरूप कसं आहे? नाही, राहुलजी, एक लक्षात घ्या की भूसंपादनाच्या प्रकरणामध्ये ही हे सर्रास आहे. हे काही नवीन आहे म्हणजे तुम्ही आता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. पण हे भूसंपादनाच्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला अवॉर्ड निश्चित केल्यानंतर, दर निश्चित केल्यानंतर तो एक्सेस कोर्टातनं सुद्धा दिला जातो. हम्म. कोर्टात सुद्धा लोक जातात. हम्म. म्हणजे समजा आता दर जो दिलेला आहे की तो दर मान्य नाही म्हणून कोर्टात जातात आणि कोर्टातून सुद्धा दर वाढवून येतो. ही परिस्थिती आहे ना, याच्यातला भाग नाही. आता फक्त मुद्दा काय आहे की अविनाश पाठकच्या संदर्भामध्ये अविनाश पाठकांनी जे आता म्हणजे ते बदली झाल्यानंतर जे 50 जे काही आदेश नवीन जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले, त्याच्यामध्ये एकतर सुनावणी घेतलेली नाही, त्याच्यामध्ये जे लोक तिथं प्रेझेंट पाहिजे ते प्रेझेंट त्यांच्या रजिस्टरवर कुठं सह्या नाहीत, अशा प्रकारचे जे काही लूपहोल्स दिसले आणि त्यातनं हे प्रकरण पुढे आलं. तर सुरुवातीला असं जे गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये असं झालं की बनावट आदेश, पाठकांच्या नावाने बनावट आदेश काढून ही रक्कम वाढवण्यात आली. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस पाठकांना मागच्या महिनाभरापूर्वी माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस चौकशीला बोलवलं गेलं, त्यावेळेस त्यांनी हे आदेश जे आहेत या सह्या त्यांच्या आहेत असं मान्य केलं आणि त्यामुळे पुढे हा तपास गेला. जर समजा त्यांनी मान्य केलं नसतं तर मग ज्यांनी हे आदेश जे समजा बनावट सह्या वगैरे केल्या असतील तर त्यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं असतं. पण त्यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये त्यांनी जो काही जॉब दिला एसआयटीला, त्या जॉबामध्ये त्यांनी हे जे काही सगळ्या जे आदेश आहेत ते माझ्या काळामध्ये झाले. तर बहुतेक त्यांनी मला हा राईट आहे म्हणजे दर निश्चित करण्याचा, ती जी कमिटी असते त्या कमिटीला दर निश्चित करण्याचा राईट आहे आणि त्या त्या अधिकारामध्ये हे आम्ही केलेलं आहे असा दावा केला. आणि त्यानंतर मग हे पुढं प्रकरण, मग इतका दर का निश्चित केला गेला, मग यामध्ये कशा पद्धतीनं प्रॅक्टिस झाली, मग जसं तुम्ही म्हणलात की मग सह्या कधी आणल्या गेल्या, मग ही सगळी पुढचं हे ऑपरेशन मग एसआयटीने केलं आणि मग त्यामध्ये हे दिसून आलं किंवा हे सगळेच यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. अरे वा, मोठी बातमी तुम्ही मला सांगितली. तुम्ही मला असं सांगितलं की पाठक यांनी स्वतःच कबूल केलं की त्यांची बदली झाल्यानंतर, राईट, बदली झाल्यानंतर त्यांनी जे काही आदेश पारित केले, जे आत्ताचे तुमचे मूळचे केरळचे पण महाराष्ट्र आता तुमच्याकडे जिल्हाधिकारी असलेले दुरुस्त आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांनी हेच सांगितलं की त्यांची बदली झाल्यानंतर त्या सह्या केल्यात. सो तुमचं असं मत आहे की पाटकांनी ते मान्य केलं की हो, मी माझी बदली झाल्यानंतर त्या सह्या केल्यात, असं आहे? नाही 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 बदली झाल्यानंतर नाही 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 ओके, क्लिअर बदली करा. झाल्यानंतर नाही. हे फक्त हे जे आदेश आहेत, हे जे आदेश ते दाखवले तर मग ते बदली 1 ते 17च्या मधलेच आदेश आहेत ना सगळे. ते काही बदली झाल्यानंतरचे आदेश नाहीये. ओके. 1 ते 17च्या मधल्याच तारखेतले आदेश आहेत. तर मग हे जे आदेश काढले गेले ते हे तुमच्या सहीचे आहेत का, हे तुमचे आदेश आहेत का, तुम्ही केलेले आदेश आहेत का? तर त्यांनी हे मान्य केलं की हो, हे हे आदेश आहेत आणि त्याच काळातले आदेश आहेत. बदली फाईन, फाईन. झाल्यानंतरचे आदेश नाही. पण राईट. मग ज्यावेळेस माझ्याकडे, चौकशी वसंतराव, माझ्याकडे ज्यावेळेस 14 पानाचा जो मुद्दा आहे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आहे, त्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये असं म्हटलंय, त्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की पाठक यांनी, म्हणजे ते जिल्हाधिकारी असताना किंवा ते नसताना, म्हणजे खरं तर त्या अहवालात असं म्हटलं की जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर अविनाश पाठक यांच्या सह्या घेतल्या गेल्या आणि त्या पूर्वलक्षी तारखा टाकून बदली झाल्यानंतर घेतल्या गेल्या आणि त्याच्यावरती ती चौकशी झाली, असं आता त्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. सो तुमचं असं मत आहे की बहुधा याच्यामध्ये थोडंसं विभिन्नता दिसते. पाठकांचा तो कदाचित बचावाचा भाग असेल. आता तो पोलीस तपासाचा भाग आहे आणि तुम्हालाही त्यातली पूर्ण माहिती नसेल असं मी गृहीत धरून पुढे सरकूया आपण त्या मुद्द्यावरती. आत्ता ज्या वेळेला नाही, पाठक, कव्हर करा. मुद्दा क्लिअर असं नाहीये.
की जेव्हा त्यांची चौकशी झाली, सुरुवातीला गुन्हा दाखल झाला, की हे आदेश या कालावधीमध्ये निघाले. एक ते मार्च ते 17 एप्रिलच्या दरम्यान मध्ये. तर या कालावधीमध्ये हे जे आदेश निघाले ते हे आदेश बनावट आहेत हे सुरुवातीला गृहीत धरून त्यावर गुन्हा दाखल झाला. आणि मग Right. त्या संदर्भात त्यांना जेव्हा बोलवलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे आदेश तर माझ्या कार्यकाळातले आहेत, म्हणजे बदलीच्या पूर्वीचेच आदेश आहेत हे सगळे, Right. त्या शेवटच्या Okay. टप्प्यातले. पण Right. ज्यावेळेस एसआयटीने चौकशी केली त्यावेळेस त्यांच्या हे लक्षात आलं की बाबा हे जसं तुम्ही कॉन्फिडन्स रिपोर्टमध्ये सांगताय की हे नंतर किंवा हे नंतर सह्या केल्या गेल्या. आणि हे साधारणपणे सगळीकडे ही प्रॅक्टिस असते की जे काय उर्वरित राहिलेलं आहे ते नंतर सह्या करतात. म्हणजे सीआर रिपोर्ट असतील, तुमचे काही बिलं असतील, हे त्याच डेटमध्ये असतात पण सह्या नंतर करतात. फाईन फाईन. आता मला जर थोडंसं वेगळ्या टप्प्यावरती जाऊ, कारण आपण पोलीस तपासाचा भाग आहे. मला एक कहाणी सांगितली गेली आणि मी थोडीशी पडताळणी पण केली. मला सांगितलं की ते खरं आहे म्हणून. जिल्हा परिषदेची एक निवडणूक होती. त्या हा. निवडणुकीमध्ये परळीच्या आसपास झालेली ती निवडणूक आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते, मतदानाच्या 2 दिवस आधी तिथे काहीतरी दंगा झाला. दंगा झाल्यानंतर त्या उमेदवाराला आणि त्यांच्या नातलगांना कोणाला तरी अटक झाली. आणि नंतर जो उमेदवार पराभूत झाला होता, हे अनव्हेरिफाईड आहे, पण तरी मला हा प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे. तो उमेदवार जो पराभूत झाला होता त्याला तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी असलेले मिस्टर पाठक यांनी पराभूत झालेल्या उमेदवाराला विजयी करण्याची किमया केली. आणि जो पराभूत झालेला उमेदवार होता तो त्यांना घरी भेटायला गेला. त्यावेळेला हे गृहस्थ म्हणाले की तुम्ही इथं मला भेटायला कशाला आलात, मी तर तुम्हाला ऑलरेडी तुमचा निकाल लिहून ठेवलाय. सो पाठक यांच्या हम्म. भोवती ह्या ज्या सगळ्या वदंता आता पसरल्यात, किती तथ्य वाटतं तुम्हाला? नाही, आता काय असतं माहितीये का की एखादा विषय समोर आल्यानंतर त्या संदर्भातल्या कथा कहाण्या सुरू होतात आणि त्यांचा बहुतांशी कालावधी अंबाजोगाई आणि बीड या परिसरात, आणि त्यांचा मूळ बी म्हणजे बऱ्यापैकी त्यांचे वडीलही धारूरला बऱ्यापैकी होते. त्याच्यामुळे त्यांचा या ठिकाणच्या लोकल पॉलिटिशियन या सगळ्यांशी अत्यंत जवळून संबंध आहे. त्याची ती जेव्हा इथं होते त्यांच्या त्यांच्या या ठिकाणी नियुक्त्या, त्यांचं परत परत त्यांचं येणं या बाबतीमध्ये त्यावेळेस बी चर्चा असायच्या, त्या आताही आहेत. आता त्याच्यातल्या कहाण्या बाहेर येत आहेत, ओके. जे तर तुम्ही आता सांगताय काय तुम्ही त्या ऐकलेली कहाण्या कोणती आता. कहाणी आहे? तुम्ही पाठक यांच्या ऐकलेल्या कोणत्या कहाणी आहेत? नाही नाही, अशी अशी त्यांची काही त्यांनी काही फार मिसलीड करून काही केलंय अशा प्रकारची काही कहाणी नाही. पण एक आहे त्यांचं एकूण काम करण्याची जी पद्धत होती त्या हम्म, पद्धतीवर काही आक्षेप 100% आमचे सुद्धा पत्रकार म्हणून त्यावेळेस आम्ही सुद्धा घेतलेले आहेत की हम्म, त्यांचा लोकांशी थेट डायलॉग पेक्षा त्यांचा पॉलिटिशियनशी जास्त, म्हणजे पॉलिटिशियनच्या इशाऱ्यावर ज्याला आपण म्हणू, त्यांच्या हम्म. कामाची पद्धत होती ती काही जगजाहीर होती कामाची पद्धत. मधल्या काळामध्ये संतोष देशमुखचं प्रकरण बाहेर आल्यानंतर दुर्दैवाने तिची हत्या झाली आणि त्याची महाराष्ट्रभर चर्चा झाली. तेव्हा बंदुकीचं प्रकरण बाहेर आलं होतं, बंदूक परवान्याचं, राईट? आणि त्याच्यामध्ये पण पाठक यांचंच नाव खूप पुढं आलं होतं. आणि तेव्हा चर्चा अशी होती की कुणाचा फोन कुणी केला, किती लाख रुपये दिले, किती हजार रुपये दिले. तुमचं काही मत याच्याबद्दल? नाही नाही, त्यांच्या काळामध्ये बंदुकीचे लायसन बऱ्यापैकी दिलेले आहेत ना. बरोबर ना? आहे ना. राईट. मी बंदुकीचे आता लायसन्स म्हणजे रिव्हॉल्व्हरचे लायसन्स ते जे असतात ना, तर ते बऱ्यापैकी ज्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना सुद्धा दिले गेले ना. राईट. नाही अशातला आता भाग एक नाही. करेक्ट, माझ्याकडे एक अत्यंत महत्वाची माहिती आली आहे जी पाठक यांच्या बंधूच्या संदर्भातली आहे. आणि त्याची आम्ही पडताळणी केली. हा. बातमी अशी आहे की ज्या वेळेला नागपूर पंढरपूर आणि पुढे तो रत्नागिरी मार्ग गेला, तो मार्ग ज्या भागातनं जाणार आहे त्या भागामध्ये पाठक आणि त्यांच्या एका सहकारी महिला महसूल मधल्या अधिकाऱ्यांनी जमीन खरेदी केली. आणि ती जमीन खरेदी केल्यानंतर त्याचं भूसंपादन झालं. आणि भूसंपादन झाल्यानंतर त्यांना 4 पटीचा मावेजा मिळाला. तिथपर्यंत ठीक आहे. आता काय महाराष्ट्रात मायनीत, आता मी कालच महाराष्ट्राला बातमी सांगितली की हा जो नवीन शक्तीपीठ मार्ग होतोय तो नेमका सातारा जिल्ह्यातनं मायनीतनं जातोय. तेच ते गृहस्थ आहेत की ज्यांनी मधल्या काळामध्ये ईडीने वगैरे चौकशी केली. नवीन काही नाही, पण याच्यात पाठक यांच्यात नवीन हेच आहे की हे प्रकरण खरोखर बाहेर आलं. आणि बाहेर आल्यानंतर पाठक यांनी कसा अतिरिक्त मावेजा कोट्यवधी रुपयाचा वसूल केला याची बातमी झाल्यानंतर पाठक यांनी अशी भूमिका घेतली, याच्याशी माझा काही संबंध नाहीये, माझ्या भावानं हम्म. ते प्रकरण केलेलं. मी तुम्हाला हे यासाठी विचारतो की आत्ता जी चर्चा सुरू आहे की पाठक यांची 100 कोटीची मालमत्ता आहे, लातूरमध्ये अमुक अमुक आहे, पुण्यात एवढं तमुक तमुक आहे, आपण कोण त्यांना सर्टिफिकेट देणार? पण तुम्हाला काय वाटतं? नाही बघा,
इतकी वर्ष प्रशासनात राहिलेली माणसं आणि इतकी वर्ष प्रशासनात काम केलेलं. दुसरी हम्म. गोष्ट, ज्या ठिकाणी लोक, असं तुम्ही जे सुरुवातीला म्हणलात की ज्या ठिकाणी लोक काम काम करत नाहीत किंवा जिथं थांबत नाहीत, अशा ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. आणि मग त्यांच्याबद्दल अशा प्रकारची चर्चा बाहेर जर येत असेल, तर त्यामध्ये म्हणजे असं काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीच आहे ना मुळात. हम्म. आणि आणि अधिकाऱ्याच्या 100 बाबतीमध्ये तर कोटीची संपत्ती वगैरे नाही, आता आकडा 100. आपण सांगू शकत नाही. आपण काही सर्टिफाय करू शकत नाही आकडा, पण संपत्ती असूच शकते ना. फाईन. एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण तुम्ही पण बाहेर चाललेला, तुम्हालाही प्रवासात थांबवलंय मी. हे प्रकरण लॉजिकल कन्क्लुजनला जाईल असं वाटतं का? कारण बीडमधल्या अनेक प्रकरणामध्ये शेवटी स्वतः उपमुख्यमंत्री मला म्हणाले होते, आज नाहीयेत ते आपल्यामध्ये, अरे हे सगळं घेऊन कसं कोपऱ्याकडेला घेऊन जायचं, हाच खरा प्रश्न आहे, असं अजित पवार म्हणाले होते मला. नाही, खरं आहे हे. कारण यापूर्वीची प्रकरणं म्हणजे बीडचंच म्हणून नाही, महाराष्ट्रातली तुम्ही जर आपण सगळ्यांनी प्रकरणं पाहिलं, आपण इतकी वर्ष मीडियामध्ये काम करतो, अ, काही त्याच्यामधले जे जिथपर्यंत जायचं ज्याला आपण म्हणू, तिथपर्यंत जातं आणि नंतर ते प्रकरण थंड बस्त्यामध्ये जातं. हे आपल्याला आतापर्यंतचा अनुभव आहे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये सुद्धा अ, जर सरकारने सिरियसपणे, सरकारने, तर ह्यामध्ये ज्या बनावट खात्यांवर पैसे गेले तिथपर्यंत जायला पाहिजे. केवळ पाठकपर्यंत तर मग मग खरं कळेल की पाठकने कोणासाठी केलं किंवा हे सगळी व्यवस्था कोणासाठी राबवत होती. हे जर ज्या बनावट खात्यापर्यंत पैसे गेले, ज्यांना हे मावेजा मंजूर केला गेला, ते कोण लोक आहेत? दुसरी गोष्ट, त्यांची जमीन नेमकी, त्यांनी ही जमीन कधी खरेदी केलेली आहे? त्यांची वडिलोपार्जित आहे का ती अलीकडे खरेदी झालेली आहे? इथपर्यंत जर गेलं तर हे लक्षात येईल की हे नेमकं काय आहे ते. हम्म. पण असं होईलच असं काही, कारण प्रकरणाचा मूळ कुठं आहे? समजा माझी वडिलोपार्जित, ज्या शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन आहे त्याला मावेजा 100% मिळाला पाहिजे त्याला, कारण त्याच्या हक्काची जमीन चाललेली आहे ती, त्याच्या पिढ्यानपिढ्याची, पुढच्या पिढ्यानपिढ्याची जमीन चालली आहे, त्याच्यामुळे त्याला जितका द्याल तितका कमी आहे मावेजा. पण जर इथून मार्ग चाललाय म्हणून त्या काळामध्ये ती खरेदी केली गेली असेल आणि मग मावेजा घेतला असेल, तर मला असं वाटतं की इथं मूळ इथं आहे. सरकार आपल्याकडे नेहमी काय राहुलजी, दुखणं हाल्याला आणि इंजेक्शन पकालीला. हम्म. दुखणं कुठं आहे की जेव्हा आरेखन होतं, म्हणजे एखाद्या मार्गाचं आरेखन होतं, त्याच्यानंतर रजिस्ट्री कशी काय होते? ऍग्री. मूळ इथं आहे ना. हम्म. भ्रष्टाचाराचा मूळ मूळ कुठं आहे? जेव्हा एखादा मार्ग एखाद्या भागातून चाललाय, हे जाहीर केल्यानंतर किंवा त्याचं आरेखन ज्यावेळेस सुरू होतं, त्यानंतर रजिस्ट्री ऑफिसमध्ये कशी काय रजिस्ट्री होते? हम्म. सहमत आहे मी तर तुमचे. हे इथं इथं जर थांबलं तर हे पुढचे अनेक प्रश्न थांबू शकतात. नाही, पण तुम्ही पण एक खूप सरकार इथं, सूचित, नाही, महत्वाचं सूचित तुम्ही केलं. तुम्ही इतक्या महत्वाच्या गोष्टीवर शेवटच्या टप्प्यात प्रकाश टाकला की तुम्हाला असं सूचित करायचं होतं की याच्या मागे राजकारणी किंवा जे बनावट खातेदार आहेत त्यांचे एक मोठे लागेबांधे आहेत आणि पाठक एक त्यातली कदाचित एक प्यादी असू शकतो किंवा ही कॅन बी अ पार्ट ऑफ सेम क्राईम. बरोबर. हो, समृद्धीमध्ये काय झालं? हेच हम्म. प्रकार झाले. आता आता शक्तीपीठाचा जो विषय होतोय ना, तर शक्तीपीठाचा विषय आता एक वर्षभरापासून चालू आहे, तरी आता खरेदी खत होत आहेत अनेक ठिकाणी. हे कसे काय होत आहेत? महत्वाचा ही प्रश्न ही तुम्ही या उपस्थित केला. अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. थँक्यू. तुमचे आभार. काय ते तुम्हाला सांगायचे महत्वाचा मुद्दा. मला एवढंच सांगायचं की या निमित्तानं, की सुरुवात जिथून ह्या गैरप्रकाराला सुरुवात होऊ शकते, अशा ठिकाणी सरकारने जर नस दाबली, म्हणजे रजिस्ट्री होणार नाही अशीच व्यवस्था उभा केली, तर पुढे होणारच नाही. सहमत आहे मी तुमच्याशी. फक्त मला एवढंच सांगायचं होतं की एक आय एस ऑफिसर ज्याला 2013 मध्ये त्याचं कॅडर वाढवून त्याला आय एस केलं गेलं, तशा हा. पद्धतीचा अधिकारी महाराष्ट्रात जेलमध्ये जातो आणि भ्रष्टाचाराचा आजच एनसीबीआरचे रिपोर्ट येतो. नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्टने सांगितलं की महाराष्ट्र हे देशात सर्वात भ्रष्टाचारी राज्य म्हणून आता पुढं आलेलं आहे. गेल्या 10 वर्षाची आपली परंपरा याही वर्षी आपण कायम राखली आणि त्याच्यात पुन्हा अविनाश पाठक यांची अटक ही चर्चेत आली. पण वसंत मुंडे यांनी खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. मला हे अरे तुमचं. बुडापर्यंत जा, असं जे त्यांचं म्हणणं होतं ते खरोखर सरकार जाईल की नाही. थँक्यू सो मच वसंतराव. पुन्हा भेटूया. येस, थँक्यू. थँक्यू. बाय. टेक केअर.